समर्थ महाराजांचा हा पुण्यतिथीचा सोहळा संपन्न होत आहे. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबरायांची बीज, नाथांची षष्ठी, माऊली दसमध्ये 16, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र, तुमची आमची पित्र. बघा काव करीत आपल्या काय पुण्यतिथी आपले 10 जरी झालं तरी म्हणायचं आयुष्यात लय कमवलं आपण. सत्यतेची सुद्धा पंचायत झाली. परत पुण्यामध्ये म्हणजे एका माणसाने बापाचा 10 बावना लोकता दिला कावळ्या सकट कॉन्ट्रॅक्ट. काका म्हणजे 10,000 म्हणजे 20,000 सगळं तुम्हीच करा. काका म्हणजे सगळं मी करतो म्हणतं लोकांचं करतो म्हणजे त्याच्या कीर्तन ठेवले त्याचं कोणाची कोणाला मी. एवढा काळ बदलला ना. अशा बदलत्या काळात तुम्ही स्वामी महाराजांचा एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करता. हे तुमचं स्वामींवर असलेलं परनिष्ठावंत प्रेम मिळालं. देवाच्या येण्याचा सोहळा असतो. नीट ऐका. गायन करताना आणि संतांच्या जाण्याचा सोहळा असतो. देव हा दिव्य म्हणून देवाचा जन्म दिव्य आणि साधूचा जाण्याचा सोहळा का काय जगून गेला ह्याच्यावर साधूचा मोठेपणा आहे म्हणून त्याचा जाण्याचा सोहळा आहे. आणि मुळात संत हे समाजाच्या कल्याणासाठी वैकुंठावर खाली येतात. या जगामध्ये अधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. धर्म टिकवण्यासाठी देव येत असतात आणि नीती टिकवण्यासाठी संत येत असतात. स्वामींचं जीवन हे अलौकिक आणि दिव्य जीवन आहे. मायबा स्वतःच्या सुखाचा विचार न करता हे जग सन्मार्गाला कसं लागेल, त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त कसा होईल यासाठी अखंड जीवन. आणि या जगामध्ये दत्त महाराजांचा हा पूर्ण अवतार मानला जातो आणि या पूर्ण अवताराचा तिसरा अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज. हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत आणि म्हणून त्यांचे ब्रीद वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं वाक्य. आता मी कार्यकर्ते म्हणतात नेत्यांना भिवू नका, पण ही लावणाची भाषा आहे आपली. फक्त पीठ द्यायचा पुढचे पुढे मागचे माग. स्वामींचं तसं नाही. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ तीनही कालातीत त्रिकालवादी तुमच्या मागे ज्यांचा आशीर्वाद अखंडपणे अविरतपणे उभा राहतो ते म्हणजे स्वामी विडल. घाबरायचं काम नाही, भिवू नकोस. म्हणून आता अभंगच तसा आहे. आता भय नाही आईशे वाटे, आता मला भीती वाटत नाही. घडलिया सेवा समर्थाची सेवा केल्यामुळे आपल्या आमच्या जीवनात आता भीती राहिली असं तो उभारे सांगतात. समर्थ कुणाला म्हणायचं? घडलिया सेवा समर्थाची हा शब्द बरोबर आहे, पण तुकोबाराय जो समर्थ शब्द वापरतात तो खऱ्या अर्थानं पांडुरंगाविषयी शब्द वापरलेला आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे प्रमाण आहे. कारण तुकोबारांनी ज्यावेळेस हा अभंग लिहिला त्यावेळेस स्वामींचा अवतार झालेला नव्हता. तुकोबाराय 1600 शतकातले आहेत, हे 1800 शतकातले आहेत. पण आपण स्वामींचे भक्त आहोत म्हणून समर्थ हा शब्द आपण स्वामी महाराजांविषयी लागू करायचा तर अभंगाची संगती लागणार. विडवलं
आता भय वाटत नाही, चिंता वाटत नाही. भगवंताने आम्हाला अभिमान दिला का भीती वाटत नाही. ऐका, तुकोबारांचं कीर्तन लोहगावला आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तन. आज छत्रपती शिवाजी महाराज अधिष्ठान या ठिकाणी मांडलेला आहे. 395 वर्ष जर आजही छत्रपती जसे तसे आहे कीर्ती. 18 पगड दातेला समाज माझ्या राजांची प्रेमाने करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची जय. काय शिवाजी महाराजांचा पुतळा लावलाय. जन्म देणाऱ्या बापाचे फोटो सुद्धा काय त्याच्या घरात नाहीत, आजोबाचे नाही. म्हाताऱ्याचा फोटो लावला तरी काय काय सुना म्हणतात, म्हातारा माझ्याकडे बघतोय आता डोळे उघडे ठेवून म्हणले त्यांचा आशीर्वाद राहणार आहे तर तुमच्यावर. पण इतका अवघड आहे. घरातली माणसं आपल्याला मानायला तयार नाही, पण शिवाजी महाराजांना आपण अंतःकरणात स्थान का दिलं याला जीवन जगण्याचा कळस म्हणायचं. शिवाजी महाराज कीर्तनाला आले. आता भय नाही आयुष्य वाटे जेव्हा घडली सेवा समर्थाची घडल्यावर टेन्शन काळजी भय राहत नाही. ह्याच्या विषयी चालू बरं का अभंगाच्या पहिल्या चरणाचा गाव आपल्याला बघायचा आहे. घडली सेवा समर्थाची, समर्थाची सेवा घडल्यावर भय राहत नाही, चिंता राहत नाही, काळजी राहत. राजे कीर्तनाला आले. मोजके 4-5 मावळे सोबत होते. राजे रमले कीर्तनात. हा माणूस रमला पाहिजे. कीर्तन चांगलं कीर्तन होय अंग हरिलो किंवा ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाय. राजे रमले. राजे रमले. जवळचाच एक माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला सांगितली, शिवाजी महाराज कीर्तनाला आले, पकडा. ते काड्या करणारे जवळचीच असतात बरं का, जवळची नीट सांभाळायची. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारीला कोण सांगतंय बुवा. ए सासा हो, हा ईबीपी माझा पत्रकार आहे का, टीव्ही 9 का, इंडिया टुडे का, आज तक, कोणत्या चॅनलचा? चॅनल घरातच आहे. म्हातारी बिन पगाराचा फुल पत्रकार म्हणजे सासू. गप्पा हाना गेली की हाय वाय सुरूच. तुझी सुनले भारी बाण माझी लय बेकार, तुझी लय चांगली, तुझ्यासारखी मला भेटायचं, तुझ्यासारखी तुला भेटते तू मागत मिली असती, नाहीतर दिल्लीत तरी गेली असती. तुझी लय चांगली पण तुला कळा नाही. तुम्हाला दुसऱ्या त्या सुना कस काय चांगल्या दिसतात सासू. म्हाताऱ्याला चॅप्टर असतात. परवा गावात कीर्तनाला गेले. म्हातारे म्हणलं आजीबाई कस काय चालू बोलायचा संसार. वाटतुळं दंड वाटतुळं. म्हणलं कोणाचं बोलायचं का. सुनबाईले बेकार घेतली. आग नुसती ऐकतच नाही. म्हणलं काम तर करीतच नाही. बसते कुठं 24 तास खाटव. म्हणलं खाट्याच्या खाली अजिबात नाही. म्हणलं सोपाय खाट्याच्या खाली उतरत नाही. स्वयंपाक कोण करतं. महाराज कोणाला सांगू नका, पोरालाच करावं लागतो. म्हणलं व्याकारी झाली हो, सोनबाई खाट्याच्या खाली उतरणार या सोडून. म्हणलं लेकीचं कस काय, जावाई कस काय. जावायचं नाव काढलं की मात्र पीठनं उठली. माझा जावाई नाव काढायचं नाही. 24 कॅरेट सोने, कोहिनूर कोहिनूर हिराई जावाई. हा इतका पुरीला जीव लावतोय की तिला खाट्याच्या खाली उतरूनच येत नाही. अरे मग इकडं तरी तीच चाललंय ना, मग तिकडं पळत इकडं चढत पटत काय सासा हो. जरा सुनाला एक माना नाही. म्हाताऱ्याची चॅप्टर असतात. एक म्हाताऱ्या दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारीच बसायची आणि कंडक्टरला मोठे मोठे काजू बदाम खायला द्यायची. 2 महिने काजू बदाम खाल्लं कंडक्टरने, त्याचं 22 किलो वजन वाढलं. फुकटचं गवलं मारण्याचं फुगलं ती. 2 नंतर कंडक्टरला मला फुकट काजू बदाम का खायला दिलाय. म्हातारे म्हणले बाबा माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बिदात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाती. पण काजू बदाम नुसतं चवळून चवळून फेकून देणं बरं वाटत नाही, म्हणून चांगलं तुला. त्यांनी चालू इष्टीतच उडी टाकली. मला जाळा झाला नोकरीचा भीक मागतो म्हणला, पण म्हातारे ते संगत नको रे.
असल्या म्हाताऱ्या घरात सांभाळायचं काय इतकं सोपं आहे का काय? सासाला सांगतो सुनाला लेक म्हणा, सुनाला सांगतो सासूला आई म्हणा. उलट सासाला सांगतो सुनबाईची एखादी गोष्ट चुकली तर माणसं बोलत नाही, माणसं तिचं वर्णन करायचं म्हणायचं. माझी सून साक्षात लक्ष्मी, लेकीला काय करतात एक दिवाळी येते भांडण करून लावून जाते. पण सुनबाई माझी खरी लेक एवढं व्याख्या होत्या का लगेच ती म्हणते आत्या बाई चहा देऊ का, तुम्हाला कॉफी देऊ का, लिंबू पिळून पोहे, म्हाताऱ्याला सरबत, मॅगी, आमरस ही जगलं येड आहे, फक्त गोड बोला. आणि सुनाला मी सांगतो म्हाताऱ्याला लय काम करेल मुरुस तोर, फक्त तुम्ही म्हाताऱ्याचं वर्णन करायचं. तिचं लेक जावई सगळे आले ना तुम्ही नुसतं म्हणायचं काय होतं आमच्याकडे तवा, ते सगळं शून्यातलं विश्व निर्माण केलं, हे आत्याबाईमुळे शक्य झालं. नाही तर आमच्या घरात कोण एवढं शहाणे तवा, सगळे खैराचे झाड येतं. आमच्या आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली, 5 एकराची 25 एकर झाली, येल मांडवाला गेला, सोन्याचा दूर निघतो. हे फक्त आत्याबाईचे काप्पा. लगेच आत्याबाई सुनबाई आजपासून तू भांडी घासायची नाही माझ्या, खबरदार दुनियाला हात लावू चिंद. स्वयंपाक सुद्धा मीच करणार. सुनबाई टीव्ही पुढे, म्हातारी चुली पुढे, तिकडे माझे लागली तुझ्या तशी भरून गेला. म्हातारी डोळं तिथं लाल झालं का बाहेर पडायला लागले, इतके जोराने पांढरी म्हातारी झाली. आपल्या अंगाला राग चुली पण भांडी अशी धुवून काढली म्हातारीने की आरशावरीच चमकायला लागली. ही जगलं येडे फक्त गोड बोला बेटा. जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली तर माणसात त्याला बोलू नका, दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. एखाद्याचं चुकलं तर बाजूला घ्यायचं, तुला माहिती ना मग माझं म्हणला देवा समोर दे की तुम्ही बॉक्स शिवला काय रिटर्न आवाज आला पाहिजे, सांगा असं करावं, आनंद वाटला पाहिजे. उगं वेळ चलन द्यायचं होतं काहीतरी. समोरचे बॉक्स वाढवा थोडे थोडे, काहीच करू नका. हेल्प जवळच्या माणसाचे दोष एकांतात सांगा आणि गुणाचं वर्णन माणसात केलं पाहिजे. जवळची माणसं खा तो वाटलं मग थोडा तसा वाटलं. राजे कीर्तनाला जवळचा माणूस फुटला, बातमी दुश्मनाला पोच झाली. छत्रपती कीर्तनाने पकडा. घडली सेवा समर्थाची, समर्थाची सेवा घडल्यावर आता वय नाही आई शेवाटे जीवा हे जेव्हा मावळे आले निवांत कीर्तन आणि सैन्याने येडा टाकला, पकडा. मुकादम हुशार होता, नाहीतरी मुकादम हुशारच असतो, हुशार असतो तोच मुकादम होत असतो. विठ्ठल नेतृत्व करायला सुद्धा गुण लागतात ना, खैऱ्यांचं काम नाही ना ते, त्याला संघटन कौशल्य पाहिजे. ते हुशार आता मला थांबा कीर्तनात राडा करू नका म्हणले, जय विठ्ठल झाले पकडू म्हणले राजांना. पकडाय आलेलीच कीर्तनात रमली, मग कीर्तन कोणत्या लेवलचं असेल. सगळे मायबाप विठ्ठल नामाचं चिंतन करतायत. मावळ्यांनी मंडपाच्या बाजूला बघितलं, म्हणजे अरे बापरे आपल्याला पकडायला हजारो सैनिकांनी वेडा टाकलाय, काय करायचं. मावळ्यांना प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मावळ्यांनी राजे बाजूला बघितलं, घाबरू नका म्हणले. का घडलिया सेवा समर्थाची, तुकोबारांसारख्या समर्थाची सेवा घडली, घाबरायचं काम नाही. अहो मला पकडायला काळजी करू नका. अहो मावळे वजनदार होते, त्यांना त्यांच्या जीवाची काळजी नव्हती हो. त्यांचं वाक्यच होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे आमच्या सारखी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येतील, पुन्हा पुन्हा जातील, पण तुमच्या सारखा पोटच्या मुलावर आई जेवढं प्रेम करते तेवढा रेतेवर प्रेम करणारा युगायुगामध्ये छत्रपती घडत नसतो. आणि त्यांना जर आज पकडण्यात आलं तर आमच्या निष्ठेवर संशय. छत्रपतींना पकडेपर्यंत मावळ्यानं काय इतिहास घडवला बाबा. वाईट वाटलं. मावळे काय बारीक होते काय, वजनदार माणसं होती. आपले जेवढे मनगटे तेवढ्या मावळ्यांच्या मिशा होत्या. आता मिशीच नाही, एकाला मला मिशी तेव्हा म्हणलं असती कशी, तुला मिशी माहित नाही. शहरात तर पुरं पटांगण झालंय म्हणे, काय सांगा तुम्हाला. काही फॅशन काढायची, बोंबलत फिरायचा, नसला बावळाटपणा करायचा, काय विदर्भ मातीत घालायचं. लोकांना म्हणायचं तिला स्टँडर्ड नाही, ते डोक्यात आवड झाले ते विटवलं. मावळे कसे होते, वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणे टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. तानाजीने बाजीने उसाची मुळी जर कर उसाची मुळी पिळत होते. आताच्या पारानं ऊस तुटा नाही, टिपरू धर तरी कण त्यात. अयो एकाने गुडघ्या ऊस खाल्ला, त्याची वाटी सरकली खटते.
काय जगतो कुसळ तुटाना कांदा फुटाना कागद फाटाना गोणी लोटाना तू जगतो रे कशाला? कुठं ताकद राहिली तरुण मनावर? शरीर संपदा कमवा. छत्रपतींच्या दरबारात बसलोय आपण, जरा मावळ्यांना विनंती. काय ताकद होते हनुमंतरायांना? दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप्प बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे, झपकी होते ना आपल्याला याडीवाणी करायला. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात तिथल्या मालकाची दाढी हनुमंत साम्राज्य जाळून टाकलं त्याच. जाळलेले लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद असेल? आखी लंका जळत होती पण एका वाघाचं घर जळलं नाही. विभीषण का? रामनामाचे ताकद विडवलं. एवढी ताकद हनुमंतरामध्ये का होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर धाड दिसून दगड फुटत होता. दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिले का पोरांना? बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जाताना पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झोळीत फेटायचं. आईने बसायचा टीव्ही बघत, व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटं झोळीत नुसतं पत्र्याकडे बघत आहे. त्याला स्वतःला मम्मी कुठे पप्पा कुठे. पोरं बघा तुम्ही पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले, त्यांची डोकी मडकेवणे झाले तर हातपायच्या काळ्या सुख करता दुखा हरता. कमरत दाबल्या त्या धीरीत फोकल्या ते वाकडी तिकडे झाले तरी याड्या बाबडे म्हणे. तसल्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला. नाकातला माझ्या धीरीला चुळीतून परत तोंडात बुटे घाली. तू असला कुठं वाघ असतो का? ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही पण झाली वाघीन. आणि पती देव वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो चढल्यावर. कुठे येत गांडावानी पियाल्या तुला फक्त माळकरी दिसत आहेत का रे वाघ या? त्यातली वाघाची पिलन काय वाघिनी काय सगळं अवघड झाले. काय लहान मुलांना आईच्या मांडीव खेळायला भेटतंय का? आईच्या मायेची उभय का? आईच्या पदराला जोंबाय भेटतंय का? काय आता आई जीन पॅन्टवर रे. खेड्यापाड्यात तरी धर्म टिकून. तुम्हाला खरंच सांगतो, तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभला अशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्राच्या मातीत कीर्तन चालू आहे. पुण्या मुंबईला कीर्तनाला गेल्यावर नुसते उदाशी भरती राव. परवा पुण्यात कीर्तन आणि एक पोरग त्याच्या बापाच्या मांडी बसलो होतं. मोठमोठे रडायचं. मी म्हणलं किती रडतोय त्याला त्याच्या मम्मीकडे दे की. ते मला मीच मम्मी या. टी शर्ट जीन पॅन्ट हेडफोन गॉगल लावून कीर्तन. मला काय माहिती मम्मी का पप्पा कोण कोणाचे कपडे घालतोय बा. काय कपड्यांना तर सध्या काहीच मिळ लागत नाही बा. सगळं अवघड झालं. काय धर्म आचार विचार
आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक कमी आहे, आपल्या धर्माला आपण जास्त धोकादायक आहे. लहानपणी त्या तसल्या बाटल्या मोठ्या झाल्या मोठी बाटली, आणि आता मोठ्या बाटलीचा नादा लागले की आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गंधावाल्याचे एक पेताड हरिपाठ बंद पडतं. बंद करा ज्ञानदेवाप्रमाणे. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका फापला का काय? तू 65 पिऊन आमचा अध्यक्ष झाला. पिणारीला यायची तर अशा 2 म्हातारे पारावा बसल्या. मला होय र दारू पेल्या खोकलाचा जातो कर. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? रियाड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीवून वेगळं, ही घालीवून वेगळं एवढं जाऊन सुद्धा काय करणार? जर अक्कल येत नसेल तर मग त्यांचा बुद्ध्यांक कोणत्या लेवलचा असन भावा विठ्ठल. आम्ही कीर्तनातून सांगायचं तुम्ही मान डोलवायचं, इतके तुम्ही बुद्धूत का? आम्ही तुम्हाला म्हणायचं दारू पिऊ नका, मग तो म्हणायचं हा खरंय पटलं. बाकीचं सगळं तुम्हाला मनाने कळतं. चांगलं सांगायलाच कसं कीर्तन लागतंय, समाज प्रबोधन लागतंय, हे विचार करण्याची गोष्ट आहे ना. पण एक वाक्य सांगतो. स्वामींचा पुण्यतिथीचा सोहळा आहे, एवढा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं तर जीवनामध्ये काहीतरी चांगला संकल्प करा, तर खऱ्या अर्थानं हा पुण्यतिथीचा सोहळा संपन्न झाला असं म्हणता येईल. तरुण मुलं भरपूर आहेत, निर्व्यसनी जीवन जगा, व्यसन करू नका. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, याच्यात काय वेटन गुटखा खाल्ला, तोंड फुटन, दारू पिला, लेवर फुटन, चांगल्या कामात आला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवण्याचं सुरुवातीला प्रश्न आडी, तुमची वळख त्यांना आडी, दारू असल्यातन गोडी इकाव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अर लावना त्या दारूला काडी, धरण्यानं बातोकोबाची जोडीन मग कळण पारमार्थाची गोडी. व्यसनाच्या हरिजन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठवाचा निर्व्यसनी जीवन जगा. इतकी पेताडी वाढलं तर सध्या काय सांगावं तुम्हाला. माणूस त्याच्याकडे बघून विचार सुद्धा करू शकत नाही, ती सुद्धा टाकून आलेला असतो. लय अवघड आहे म्हणस का इतकी. आणि व्यसनाला वयच नाही. बारकालीची असली घडले तर बघा 9वी 10वीची पोरं व्यसनाधीन. नुसती कीर्तन ऐकू नका, माणसात बदल झाला पाहिजे. स्वामींच्या पुण्यतिथीला महाराज किती मोठे आणले, अन्नदान किती झालं. याही पेक्षा एका कीर्तनात किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. हा खरा कीर्तन सोहळा आहे. गावात 8 दिवसाचे सत्य चालले, 8 दिवसात गावात 8 तरी माळकरी वाढव ना. एक कीर्तन झालं, एक तरी नाही. फक्त वदनी कवळ घेता माल चोपायसाठी सत्यात का. बदल काय झाला भाऊ, ह्याचं आत्मचिंतन करा. आम्ही जाम झालो सांगू सांगून तुम्ही पेक झाले ऐकू ऐकू. तुम्ही काय कमी महाराज वाट लावल्यात का? खलास केली ना तुम्ही चांगली चांगली महाराज. मिली ना आरडा वाजत असे बोंब, कोणी नाही ऐकते का नाही, अशी परिस्थिती समाजाची. तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय, खरंय अगदी खरंय. नाही व्यसन नाही करायला. मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून आणि येडा माळता माळताच गप्पा सुरू. हे लय लांबून लांबून महाराज येत रे होता, लय आरडत्यात तो. गावकऱ्याने बी स्वामींच्या पुण्यतिथीला चांगला निवडून महाराज आणला होता. तंबाखू बारी निवडते ते आम्हाला कीर्तन संपल्या. बारीकच पिल्लू होतं पण लय जप केलं रे आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करून का गप म्हणला. सांगतच असते ते होय होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले तरी कोणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे आहेत म्हणून चांगलं वागण्यातला किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू ना
नका करुणाशा आयुष्याचा. हे परिवर्तन घडावं यासाठी हा धर्ममंडप, यासाठी हे कीर्तन सोहळे, यासाठी सामाजिक सलोखा कशासाठी आहे? माणसाच्या जीवनात परिवर्तन व्हावं. निर्व्यसनी जीवन नका. मावळे वजनदार आणि पकडायला सैन्य आलं. इथं आपला विषय चालाय शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनात. छत्रपती घाबरले नाहीत. तुकोबांनी पांडुरंगाचे संवाद सुरू केला. भगवंता, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. देवाने विठेवणे उडी टाकणे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव वाटलं. एकाच कीर्तनात दोन छत्रपती. ओरिजिनल राजे कीर्तनात पुढे बसले तर जिथं मंडप संपतो तिथं देवाने रूप घेतलेले छत्रपती. देवाने घोड्याला टाचवाने घोडा माघारी पळवला. त्या टोकात जे सैनिक होतं त्यांना वाटतं राजेच पळाले. पण तेव्हा काय एवढा फोकस होता का? टेंबे मशाले जुन्या काळातले कीर्तन हे लाईट आता आले अलीकडे. त्या काळात काय असं ठराविक ठिकाणी आपलं धरून चल विचल झाले. बागाया पकडो. सगळे सैनिक देवाच्याच माग. देव पुढं सैनिक माग, देव पुढं सैनिक माग. देव करत असतो. तुकोबारा म्हणले, राजे आपलं काम मुख्य झाले. आवाज वाढवा. तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडावर. देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलातच हुकले. म्हणजे कुणीकडे गेलं होतं. देव गायबच झाले ना या काही. आणि देवाने पळवीत पळवीत खाली नेलं पंढरपुराकडे. पुण्याकडून इकडे खाली चंद्रभागेत गेल्या होती. म्हणजे अरे इथं तर चंद्रभागा आली. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा आंघोळ्या करार म्हणले. पण रॉंग नंबर कस काय लागला म्हणले. किल्ले तर तिकडे राहिले पुण्याच्या पलीकडे. भरोड, प्रतापगड, रायगड, सातारा, कोल्हापूर पासून पर इकडे आळेपटा, शिवनेरीकडे त्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा तिकडं. आपण चंद्रभागेकडे सोलापूर जिल्ह्यात कस काय एंट्री केली. अरे म्हणले रॉंग नंबर लागलाय. चला माघारी. परत दुपारच्या 12च्या दरम्यान लोहगावला पोहोचले. गावकरी म्हणले आले तर जेवण करून जावं. आता सप्ताचा लोकता गाता भजन करा म्हणले. आता काय वजन करता म्हणले. पळू पळू जॅम झालो रास्तार. पण गवले कस काय नाही म्हणजे ते तुम्हाला गवत असतो. राजे गायब. सिद्धांत संपला. उत्तर ऐका. तुकोबारांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आहे. महाराष्ट्राचं भविष्य आपल्या कीर्तनामध्ये आहे. पण तरी सुद्धा तुकोबारांच्या चित्ताची अवस्था तेल मात्र सुद्धा ढळलेली नाही. कारण तुकोबारांना माहित आहे ज्याच्या जीवनामध्ये समर्थाची खरी सेवा घडली त्याला कशाची भीती नाही. अभंगाच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. आता बहीण आहे आई शेवाटे जेव्हा घडली सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडल्यामुळं आता आम्हाला चिंता राहिली. आता बहीण आहे. बहीण आहे कशाच यमाचं सुद्धा बहीण आहे. तुकाराम तुकाराम
नाम घेता का पेयम. थर दिशेने यमाच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहतो. का? घडली या सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडल्यामुळे आम्ही सुद्धा समर्थ झालोय. त्याच्यामुळे आता आम्हाला चिंता राहिलेली आहे. समर्थाची सेवा घडल्या घाबरायचं काय काम आहे मला? ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जेवा. आता भय नाही आई सेवा किंवा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. जनावरावर चोरी चाळा आला आणि खऱ्या माणसाला त्रास पहिल्यापासूनच आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खात गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, उसाला टोळी. गरीबाचा लय मारा नाही. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर. शेतकरी राजा असून मी झाला नौकर. आमच्या देशात 2000चं बंडल देतात खिशात. 100 एकरवाल्याचं नाव दारिद्र्य रेषात. गरीब मिली बिड्या ओढून 50 एकरावाला पिवळ्या कोकणात तांदूळ भरते. लय खऱ्याचं मारा नाही म्हणे. काय सांगावं तुम्हाला. हुशार विद्यार्थी नापास होतो, मॅट डोक्याचा पास होतो, हा पेपरच्या मागं जातो, तपासणा 2 लाख देतो. मग काय वशिल्याने इंजिनियर झाला. ह्याने डोंगराळ तलाव सुरू केला. शेतकरी पाण्या वाचून मेला रे, पाण्या वाचून मेला. लोकांचा उसाचं 4 एकर बेन पडला हातरून. लाईट येते कातरून कातरून. बायको मध्ये घ्या जीवन, हिवाला पिऊन. काय कुणाची कुणाला मेळ राहायचा नाही. लय अवघड झालंय म्हणे. तरुण मुलांना आई बाप सुद्धा नको वाटते. त्यात कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. मी म्हणतो नका कधी ध्यानातून जाईना, पण आई बाबाची करू नका ना जाईना. कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पाहणं डुकून, सासूला राम राम लागतो वाकून, सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून, मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून. हुरडा देतो मिवणीला, बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण टोळी बोंडानं ह्याला धरलं पाहिजे, गणपतीच्या सोंडनं हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. काय खऱ्याला किंमत आहे. जपानमध्ये चोर पकडायला मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत झाली, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकड्या मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीनच नेलं. एक जणांच्या घरात मुंग्या झाले, मेडिकल मध्ये गेलं, मुंग्या मारायचं पावडर दिली, पावडर घरी गेलं, परत रिटर्न तासाभर. मेडिकलवरच्या थोबडा पुडी फेकली, मला नको पुडी. ते मला लय कडक पुडी, एक सुद्धा मुंगी राहणार नाही. तुझी पुडीच नको म्हणला. का म्हणला? ह्याच्यातच मुंग्या झाल्यात. मुंग्या मारायच्या पावडर मध्ये मुंग्याने मुक्काम केला. आपल्या घरातल्या मरत्या का वाढत्या, काय सगळं लय अवघड झाले. तालुका कोणता आपल्याला? माळशिरस. माळशिरसचा बाजार भरला. माळशिरसच्या बाजारात एक जण माशा मारायचं स्पॉट रिका बसलं. 2 रुपयाला पुढे माशा मारला, 2 रुपयाला पुढे माशा. लोक म्हणजे 2 लाख पुढे माशा मारतात. मरणाच्या पुढे खापल्या. एक जण घरी याला बायकोनाला पुढी पुडी सोडली. पुढे पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाला लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. का आता या औषध आहे का काय सगळ्या लबाड्यात आहेत. म्हणून तो कोबरने अभंग असलेला. हॅलो, आवाज ऐकू द्या आता. रेको सोडा मराठा. ऐका कलीचे मैमान, 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 कलीचे मैमान. काळी 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 काळ. हा बाबा देते अनुमोदन, बाबा देते अनुमोदन, बाबा देते अनुमोदन, बाबा देते अनुमोदन. करती हेळ कंकाले, किंमत राहिलेला नाही. आस्था व्यस्त आहे. जनाबाईची खरी सेवा चोरी चाळाला. अख्ख्या गावात चर्चा झाली. जनाबाने चोरी केली.
चर्चा करणारा ठराविक वर्ग ठरलेला आहे बरं का. हे गावातले पाराव बसलेले नमुने, चौकातले टपरीवले, हे भयानक गँग असती. चांगलं कधी करणारा करून देणार नाही. तर स्वामी समर्थांच्या पुण्याचा सोहळा हे सगळे संयोजकांनी एवढं पुढे होऊन जीव तुडून एवढं नियोजन त्यांना 4-5 दिवस जरा झोपा नाही तरी काय त्यांच्या डोक्यात कशामुळं करीत असते. अरे करू नको पण जळू नको ना. तुला आम्ही हो तुला दिनगी द्यायची असेल तर दी, नसेल द्यायची देऊ नको. कीर्तन चांगलंय, पंचपाकवान ठेवलंय, ये निवांत ऐक, निवांत घरी जाऊन झोप, पण जास्त डोकं लावू नको ना तू. चांगलं कधी करणारा शाबासकी द्या, नाही शाबासकी द्या आली तर निदान काड्या तरी करू नका, नाव तरी ठेवू नका. तसल्यांची संख्या झाली जास्त. नमुने आम्हाला बी लय भेटत यात. कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरमुड्या करू का. तू तर झालाय उघडा, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू दे ना. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असता म्हणजे मुग्यात येऊ नये म्हणून. आता काय सांगतात तो कोबारेंना न्यायला विमान आलं तर विमान कुठं उतारलं होतं, तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती का. काही प्रश्न करतात. एकदा मी म्हणलं जसं पेराल तसंच उगवतं. तेव्हा म्हणला पेराल तसं उगवतच नाही का. मला शेंगदाणा पेरलाय त्याला टरफल कुठून येतो. बघा बरं का त्याने डोकं कसं लावलं. डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे. मला हलवून दे ना म्हणलं. उत्तर देतो चहा प्याला घरी ने. चहा प्याला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा आणा. ते मला आणतो. त्याने असा कपात चहा आणा मला धरा. मला हा मला फक्त चहा. ते मला चहाचं बिस्किट नाही म्हणलं. बिस्किटाचं जाळ करत कप बी नको, नुसता चहा. ते मला कपाशिवाय चहा कसा येईल म्हणलं. मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल म्हणलं. तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का. लई नमुने. मी परवा सकाळी कीर्तनाला निघालो. मला चौकात एकदा भेटला जेहारी. मला जेहारी. ते मला माऊली कुठे आज खेळ. अरे खेळ म्हणजे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय का मटका आहे का जुगार रे बा. सहजच बोलतात खेळ. हे असे माणसे अनंत वाचाळ बरळती बरळ तया कायचा गोपाळ पावे आहे. चांगलं करीत नाही, करणाऱ्याला करून देत नाही. त्यांचं लय लक्ष घ्यायचं नसतं. त्यांचं काम करून द्यायचं, आपलं आपण काम करत राहायचं. तुका म्हणे हास्य जेन नाही कान तय ठाई. निंदा करणारे सुद्धा माणसं पाहिजेत, नावं ठेवणारे सुद्धा माणसं समाजात पाहिजेत. निंदा उशिके होतो जिंदा होते. जिवंत माणसाची निंदा मेलेल्या माणसाला कोण चर्चेत घेत नाही. आपल्या मागं जर आपलं नाव निघत असेल तर समजायचं आता शिक आपण रेंज मध्ये आलोय. त्यांचा लय लोड घ्यायचा नाही. आणि मी तर म्हणतो आयुष्यात कमीत कमी 2 तरी माणसं आपल्या जळावेतो. एवढी तरी प्रगती माणसानं आयुष्यात करा. स्वतःच एवढं तरी विश्व निर्माण करा की 2 तरी माणसं कडकडून मनापासून आपल्या जळले पाहिजेत. तेवढं तरी स्वतःच विश्व निर्माण करा. पिडलं चर्चा झाली. जनाबाईने चोरी केली. जनाबाईला वाईट वाटलं. जनाबाईने सांगितलं देवा मी नाही चोर, तो चोर आहे. दरीला जनाबाईची खरी शेवण तरी चोरीचा आळ आला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूर असला म्हणजे द्या जनाबाईला शिक्षा. सुळाव देण्याचा प्रसंग आहे. जनाबाईला विचारलं तुमची शेवटची इच्छा काय आहे. जनाबाईने सांगितलं माझी इच्छा एकच आहे. ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव देण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांना भजन करा हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेमी देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. जनाबाईने जगली. देवा जगले तरी पांडुरंगाची, मेले तरी पांडुरंगाची. माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. मरण डोळ्यासमोर आहे पण पांडुरंगावर असणारी श्रद्धा आणि निष्ठा तिला मात्र कमी झाली नाही. सुळाव जाताना जनाबाईला भीती वाटली, चिंता वाटली, काळजी वाटली. नाही वाटली का नाही वाटली. आता भय नाही आईशे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडल्यावर चिंता राहत नाही. म्हणून तुकोबरा आपल्या मनाला समजूत घालता की आता याच नामावर ये मना तू निर्धार धर. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
समजावून सांगतात सेवा घडल्याच्या नंतर भय चिंता राहत नाही म्हणून आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे मनाला समजून सांगतात की म्हणा तू भगवंताच्या चिंतनाविषयी ते प्रेमच आपल्या मनामध्ये निर्माण झाले हे अखंड अविरतपणे शेवटपर्यंत असंच टिकून राहावं आता माझ्या मने धरावा निर्धार निर्धार हे वर्म चुकवू नये निर्धार हा निष्ठावंत भक्ताचा गुणधर्म आहे आणि म्हणून मनाला समजून सांगा आणि सगळा परमार्थ मनावरच आहे चित्तावरच आहे म्हणे जवळ नाही चित्तन काय मांडले शिकले काय काय म्हणजे कीर्तनात बसले त्यांचं चित्त घरी असतं चित्त जागेवर नसल्यावर काय सेवा करण्यात तरी फायदा आहे हो एक जण देव चुलीत होता कुत्रा आला त्याने दिवस पिकून हाणला तुझं वाहन गेलं का काय तुझं चित्त जागेवर नाही मन ताब्यात नाही नोक काहीतरी करायचं अहो 12 ठिकाणी गंध लावताना काय काय 12 भावकीचे नाव आठवले त्यांना 12 मंत्र नाहीत आठवीत गंध उगाता काय काय मनालाच बोलत आहेत काय करतो बाळा ती भावकीला व्याकर रे त्या भावकीनं आपल्याला उघळू 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 मारलं लोकाला काय नाव ठेवता आपलंच नशीब फुटकं हन्ना कपडाला टिकला नशीब हित असतं ना म्हणजे जिथं गण तिथं तशाच गप्पा हाणणार आपलं नशीब फुटकं संसारात गेले बेकार झाले असं वाटलं फाशी घेऊन मरून जावं हन्नात गळ्याला टिकला गावात कीर्तन जायचं कीर्तनाने ह्या काने ऐकायचं ह्या कानाने सोडून द्यायचं म्हणजे मिळलो आम्ही 2 तास आरडो पोराचे वेळ 35 झाले त्याचा लग्नाचा मेळ बसाना कुठेतरी त्याच्या लग्नाचा विचार आला की असं वाटतंय मलाच अटॅक येतो का काय त्याला मी मजबिंबीच्या देटापासून सांगतोय काम कर पण ऐकते कुठं आपलं तेव्हा त्याच्या लग्नाचा मनात विचार आला की रात्रभर ह्या खुशी व्हावं लागतं तरी सुद्धा झोप येत नाही थोरल्या बाबांना बांध कोरलाय कुस्ती खेळा म्हणलं दांडात जोर राहिला नाही कोर्ट कचेऱ्या करावं मनगटा चाकत नाही आपलं तर डोकं चाला ना भाऊ काय गंधन काय तारा बायकोची आहे घेऊन आले बाईक पुढे बघून अभंग सुरू केला आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले त्याला वाटतं माझ्याकडे बघून त्यांचं लोचन सुखावलं ती परत पगुरगीतील लाजली परत पुढे अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले साजरी पडली कबशी पडलीची हा कानाला हरिपाट उरकला घाली लोटांगण वंदीन चिरण नाना अष्टार काय हरिपाट काय तरा चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त जाग्यावर नाही मनावर कंट्रोल नाही म्हणून आता माझ्या मनाला समजून सांगता धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे तो जो चिंतनाचा जो निर्धार घेतलेला आहे अहो संतांचा किती निर्धार होता माझी मदत आली अनावरावाच्या अनावरावा
बसणारी म्हणते तोडला पैसे म्हणते लय टाळकर आता आम्हाला रोज लोखंडाच्या ताळाची सवय त्याला खिळा असते तिथं दुरीत बांधल्यामुळे तुटत येते जरा आणि पालेव माराचा गायक म्हणजे पहाडी गाण्याचं रिदम गावला पाहिजे चिन्नुक चिन्नुक तसं काम नाही खंग खंग असं कानात आणले म्हणे रंग देवता निर्माण होत नाही ना गायन वादन एवढं सोपं नाही बसणारी म्हणते आणि का धावत तेव्हा एकमेकाच्या अंगावर आमची काय डोकी चक्रम झाले ते काय धावायला याला लय घासावी लागते गायन वादन इतकं सोपं नाही जिंदगी गेली काय सा लागत नाही गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले तर हो तुझ्या नादाने माझं इसरलं बाळा तू नाही रे शिकला तू पकवायची तर शाईच पाडली पिठी दिले तर भातात पडला इण्याच्या तारा तोडल्या तू फक्त एकाच कामाचा आहे वजन कवळ घेता ना मग या स्त्री हरीचे तेरे बस की बात नाही हो निकलो चेरो गायन वादन हे रक्तात असावं लागतं ते कोणाचंही काम नाही आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे वजनदारचे टाव करून काय चाललं रे यांचं नेमकं काहीच चाललं नाही तुकोबारांचं भजन कसं चालू आहे त्याचं प्रमाण चालू आहे माझी मज झाली अनावर वाट छंद या नामाचा घेतला शे चिंतने अंतर न पडावे किती चिंतन चालू आहे सदा नामघोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान गोविंद गोविंद मनाला गड्या छंद रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे देव अखंड भजन हो चिंतनात कधी अंतर पडू नये म्हणून चिंतन कोणतं करत होते विडोबार कुमारी मस्त टाळ्या वाजल्या बरं का सगळ्याने गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले सगळे प्रसन्न झाले माणसं टाळ्या वाजल्या प्रसन्न होते हे जे कार्य चालू धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा
पण धर्माच्या बाबतीमध्ये तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चित्तून ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसे करा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी गेलेलं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. धर्म टिकवला संभाजी महाराजांनी. ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडण्यात आलं त्यावेळेस ऑफर दिले, राजन वडिलांनी जेवढे स्वराज्य कमले, जेवढे किल्ले कमळे तेवढ्या मला दान देऊन टाकतो, तुम्हाला जीवन दान. वडिलांनी कमली संपत्ती दुश्मनांना मागितल्या. तळपाजांग मस्तकले मुठी आवळ्या, डोळे लाल, बोललं अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्मावरची निष्ठा बदलली नाही. आणि ती निष्ठा आपल्या अंतःकरणात असणं काळाची गरज.